नमस्कार. घेऊन येत आहोत फक्त तुमच्यासाठी GTV भागवत भक्ती. आता विठ्ठलाचा ध्यास प्रत्येक श्वासात. आजच सबस्क्राइब करा. पुनर्भार्या ज्या काळात सुभाषितकाराने हा श्लोक लिहिला होता त्या काळात महिलांची संख्या समाजामध्ये एवढी जास्त होती की एक बायको सोडून गेली तरी दुसरी झोपल्या का काय. तुम्हाला जर झोप आली तर मला स्वरात सांगायचं हो. नाही झोप आली ते पण स्वरातच सांगायचं नाही. ज्या काळात सुभाषितकाराने हा श्लोक लिहिला एक बायको सोडून गेली तर दुसरी मिळायची. आता एकच मिळाली तरी तुम्हाला टिकवता येत. मी सासू आहे, तुझा सासूपणा जागेवर ठेव. म्हणून पुनर्भार्या असं मी म्हणणार नाही, कारण आता एकच बायको मिळणं कठीण झालंय. ज्याच्याकडे धन दौलत प्रॉपर्टी सगळं बरोबर आहे त्याचं ठीक आहे, ज्याच्या घरी शेतीवाडी नाही त्याचं कठीणच आहे महाराज. त्यामध्ये आमच्या मुलींच्या डिमांड वाढलेल्या आहे. सरकारी शाळेत शिकायला नको, सरकारी गाडीत बसायला नको, सरकारी दवाखान्यात उपचार नको, नवरा तेवढा सरकारी पाहिजे, बाकी सरकारी काहीच नको. म्हणून पुनर्भार्या असं मी म्हणणारच नाही, कारण आता पुन्हा बायको मिळतच नाही. ज्याला मिळाली तो महाभाग्यवान, त्याचं अनंत जन्माचं पुण्य जमा झालं असं समजा. पुनर्मही भूमी जर गेली तर भूमी माणसाला पुन्हा मिळते, पण न शरीरम पुनः. मानवाचं शरीर हे पुन्हा पुन्हा या ठिकाणी मिळत नाही. मग या मानवाच्या शरीरामध्ये आल्यानंतर भगवत भक्ती आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. भगवान भोलेनाथाची भक्ती आम्हाला जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे आणि भगवान शिवाचं चिंतन आम्हाला करता आलं पाहिजे. बघा, आपण सर्व या ठिकाणी बसलोत ना, असं समजू नका आपण सहज इथे आलो, अजिबात नाही. आपल्याला भगवंतानी आणलं, कारण तेल्हाऱ्यामध्ये एवढेच लोक नाहीत, पण इथं एवढेच का आहे. अनंत जन्मीचं पुण्य ज्या वेळेला एकत्रित होतं त्यावेळेला महादेवाची भक्ती माणसाला जीवनामध्ये करावीशी वाटते. अनंत जन्माचं पुण्य या ठिकाणी लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठाले कृपा तेव्हा या विठाले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही. जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, जन्मोनी संसारी झालो त्याचा जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, जन्मोनी संसारी झालो त्याचा दास. माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास पांडुरंगी. जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य
पुनर्भार्या ज्या काळात सुभाषितकाराने हा श्लोक लिहिला होता त्या काळात महिलांची संख्या समाजामध्ये एवढी जास्त होती की एक बायको सोडून गेली तरी दुसरी झोपल्या का काय. तुम्हाला जर झोप आली तर मला स्वरात सांगायचं हो. नाही झोप आली ते पण स्वरातच सांगायचं नाही. ज्या काळात सुभाषितकाराने हा श्लोक लिहिला एक बायको सोडून गेली तर दुसरी मिळायची, आता एकच मिळाली तरी तुम्हाला टिकवता येत. मी सासू आहे, तुझा सासूपणा जागेवर ठेव. म्हणून पुनर्भार्या असं मी म्हणणार नाही, कारण आता एकच बायको मिळणं कठीण झालंय. ज्याच्याकडे धन दौलत प्रॉपर्टी सगळं बरोबर आहे त्याचं ठीक आहे, ज्याच्या घरी शेतीवाडी नाही त्याचं कठीणच आहे महाराज. त्यामध्ये आमच्या मुलींच्या डिमांड वाढलेल्या आहे. सरकारी शाळेत शिकायला नको, सरकारी गाडीत बसायला नको, सरकारी दवाखान्यात उपचार नको, नवरा तेवढा सरकारी पाहिजे, बाकी सरकारी काहीच नको. म्हणून पुनर्भार्या असं मी म्हणणारच नाही, कारण आता पुन्हा बायको मिळतच नाही. ज्याला मिळाली तो महाभाग्यवान, त्याचं अनंत जन्माचं पुण्य जमा झालं असं समजा. पुनर्मही भूमी जर गेली तर भूमी माणसाला पुन्हा मिळते, पण न शरीरम पुन्हा पुनः. मानवाचं शरीर हे पुन्हा पुन्हा या ठिकाणी मिळत नाही. मग या मानवाच्या शरीरामध्ये आल्यानंतर भगवत भक्ती आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. भगवान भोलेनाथाची भक्ती आम्हाला जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे आणि भगवान शिवाचं चिंतन आम्हाला करता आलं पाहिजे. बघा आपण सर्व या ठिकाणी बसलोत ना, असं समजू नका आपण सहज इथे आलो, अजिबात नाही. आपल्याला भगवंतानी आणलं, कारण तेल्हाऱ्यामध्ये एवढेच लोक नाहीत, पण इथं एवढेच का आहे. अनंत जन्मीचं पुण्य ज्या वेळेला एकत्रित होतं त्यावेळेला महादेवाची भक्ती माणसाला जीवनामध्ये करावीशी वाटते. अनंत जन्माचं पुण्य या ठिकाणी लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठाले कृपा केली, तेव्हा या विठाले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, जन्मोनी संसारी झालो त्याचा जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, जन्मोनी संसारी झालो त्याचा दास. माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो